नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता सातत्यानं वाढते। त्यातच नाशिकला 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या असून आपत्कालीन परिस्थितीसाठी नाशिक महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे। विदर्भात सध्या सूर्य आग ओकतोय। सोमवारी अकोल्यामध्ये 44 तर अमरावतीमध्ये 43 अंश सेल्सिअस तापमान होतं। पुढील 2 दिवस तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। अहिल्यानगरमध्ये तापमान 38 अंशांवर गेलेले, त्यामुळे उष्माघाताच्या घटना घडण्याची शक्यता वर्तवली जाते। याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची सूचना आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत केलेली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या तापमानामध्ये मोठी वाढ झालेली, तापमान 40शी पार गेल्याने नागरिक हैराण झाले। खामगाव इथं 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। धुळ्यात तापमानाचा पारा 42 अंशांच्या पार गेलेला आहे, त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांसाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे। यासाठी शासकीय रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। रुग्णांसाठी राखीव बेडची व्यवस्था आणि औषध सामग्रीचा साठाही करण्यात आलेला आहे।